आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सातारा शहराच्या वतीने दिव्यनगरवासियांसाठी जो गेल्या अनेक महिन्यापासून जो पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, त्या पाणी प्रश्नाकरता भारतीय जनता पार्टी सातारा शहराच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप मेहाड, त्याचबरोबर दिव्यनगर येथील ज्येष्ठ मंडळ या सर्वांनी पुढाकार घेऊन, महिला मंडळांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेऊन आपल्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नासाठी आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम 2013-14 या कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना दिव्यनगरी नळ पाणी पुरवठा योजना ही मान्य झाली व त्या योजनेसाठी शासनाने 1,60 लाखाची तरतूद देखील केली। त्याचबरोबर दिव्यनगरवासियांनी लोकवर्गणी म्हणून 5,300, त्याचबरोबर इतर वेळेस मीटर बसवण्याच्या नावाखाली, पाणीपट्टी नावाखाली अशा अनेक वेळा हजारो रुपये या ठिकाणी दिलेले आहेत। ह्यात एकूणच लाखो रुपये जमा झालेले होते, परंतु ह्या कुठल्याही लाखो रुपयांचा हिशोब या ठिकाणी दिसत नाही आहे। खऱ्या अर्थानं आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की आत्ता सर्वप्रथम दिव्यनगरीतील नळ पाणी पुरवठा योजना चालू झाली पाहिजे। त्याचबरोबर संबंधित जे काही ठेकेदार असतील त्यांच्यावरती कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि यावर जर जिल्हा परिषद प्रशासनानं जर दखल घेतली नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल, या प्रसंगी आम्ही इशारा देतो। आम्ही आता 8,000 रुपये भरलेत, एक महिना सुद्धा पूर्ण पाणी नाही, 15 दिवस पाणी महिन्यातले की महिन्याला 200 रुपये द्यायचे लगेच काढून। आणि पहिले 8,000 रुपये भरले, मीटर बसवतो म्हणले, मीटर बसवला नाही, काय नाही, आणि असं करून आमची फसवणूक केली। इथं ही आमची नळ पाणी पुरवठा योजना आहे ना, ही सरकारनं चालूच केली पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथनं जाणार नाही।